उन्हाळ्याची कडक दुपार होती. बिट्टू क्रिकेट खेळून धावत धावत घरी आला आणि सोफ्यावर येऊन बसला आणि तो त्याच्या आईला म्हणाला, "आई, मला थंड पाणी दे गं. बापरे, किती गरमी होत आहे. मला खूप तहान लागली आहे. आई, थंड पाणी." आई लगेच किचनमधून म्हणाली, "हो रे बाळा, थांब आणते." आणि ती पटकन थंड पाण्याचा ग्लास घेऊन आली. बिट्टूने पाण्याचा ग्लास घेतला आणि तो गटागटा पाणी पिऊ लागला. आह! थंड थंड पाणी. आता बरं वाटत आहे. तेवढ्यात त्याचे लक्ष खिडकीबाहेरील चिमणीकडे गेले. अंगणात असलेल्या नळामधून थेंब थेंब पाणी गळत होते आणि एक चिमणी त्या गळणाऱ्या थेंबांमधून पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती. बिट्टू ते खिडकीमधून पाहत होता. त्याची आई त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि त्याला म्हणाली, "तू थकून घरी आला आणि तुला तहान लागली असेल तर तुला थंड पाणी आणून द्यायला आई आहे. पण प्राणी आणि पक्ष्यांना पाणी द्यायला त्यांची आई सोबत नसते ना बाळा. ते कुणाकडे पाणी मागू शकत नाही." बिट्टू पुन्हा त्या चिमणीकडे पाहू लागला. त्याच्या मनात एक विचार आला. तो लगेच स्वयंपाकघरात गेला. तिथे एक छोटंसं मातीचं भांडं त्याला दिसले. त्यात त्याने पाणी भरलं आणि ते मातीचे भांडे त्याने कंपाऊंडच्या भिंतीवर ठेवले. मग तो हळूच मागे आला आणि चिमणी पाणी पिण्याची वाट पाहू लागला. चिमणीने पाणी पाहिले व ती हळूहळू जपून त्या वाटीजवळ गेली. तिने इकडे तिकडे बघितले आणि मग ती पाणी प्यायला लागली. "यस!" बिट्टू आनंदाने म्हणाला. "आई, बघ त्या चिमणीने पाणी पिले." आई पण म्हणाली, "हो रे बाळा, हुशारच आहे माझा बिट्टू." दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बिट्टू पुन्हा धावत धावत खिडकीजवळ गेला. त्याला उत्सुकता होती की आज ती चिमणी पुन्हा पाणी प्यायला येईल की नाही. पण खिडकी बाहेर पडताच तो थक्क झाला. एक नाही, दोन नाही, तर खूप सगळे पक्षी तिथे पाणी प्यायला आले होते. चिमणी, कावळा, कबूतर आणि एक छोटीशी खारुताई सुद्धा. सगळेच त्या वाटीतील पाणी पित होते. तो लगेच धावत धावत आईकडे गेला आणि म्हणाला, "आई, तुला माहिती आहे तिथे खूप सगळे पक्षी पाणी प्यायला आले आहेत. कावळा, कबूतर आणि छोटीशी खारुताई सुद्धा. मला वाटले काल मी फक्त एका चिमणीलाच मदत केली आहे." आई हसून त्याला म्हणाली, "नाही रे बाळा, तू खूप जणांना मदत केली आहेस." आणि त्या दिवसापासून ते मातीचे भांडे कधीच रिकामे राहिले नाही.